Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर परिवहन विभाग द्वारा 27 जुलाई को लोक अदालत का आयोजन किया गया है और शहर में जिन दुपहिए और चार पहिए वाहनों पर परिवहन विभाग ने हेलमेट न लगाने, लाइसेंस न ले जाने और 3 सीटों पर यात्रा करने पर जुर्माना लगाया है, उन्हें लोक अदालत में आना चाहिए। 27 जुलाई को अदालत और जुर्माना राशि का भुगतान करें। साथ ही यदि भुगतान किया जाता है तो उन्हें उस जुर्माने का 30 से 40% छूट दिया जाएगा। आपल्या संपूर्ण राज्यामध्ये 27 जुलैला लोक अदालत घेण्यात येणार आहे। आपल्या उल्हासनगर कोर्टामध्ये पण 27 तारखेला त्या बाबतीत केसेस घेणार आहेत कोर्टात। मी त्या बाबतीत सुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करीन की ज्यांना लोक अदालतच्या माध्यमातून नोटीस आल्या असतील वाहतूक विभागाच्या चलनाबाबत, तर त्यांना माननीय न्यायालय जे आहे काही प्रमाणात सवलत देणार आहे। समजा 1000 रुपये फाईन असेल तर 200-300 रुपये सवलत देणार आहे असं कोणी कळवलेलं आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी ते फाईन भरून घ्यायचं आहे। आपल्याकडं एक वाहन चालक आहेत, त्यांना मोबाईलवर बोलताना जवळजवळ 40,000 रुपये फाईन आलेला आहे। तर अशा लोकांनी जर तिथं जाऊन आपले तडजोड शुल्क भरली तर त्यांना त्याच्यात काही बऱ्यापैकी प्रमाणात त्यांना सवलत भेटू शकते। तसेच जे रिक्षा चालक आहेत किंवा 2 व्हीलरवाले असतील त्यांनी सुद्धा या लोक अदालतचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं जे फाईन आहे ते कमी करून भरून घ्यावं। आपल्या कोर्टात आपलं जे उल्हासनगर कोर्ट आहे त्या ठिकाणी ते भरवण्यात येणार आहे। सर्व नागरिकांनी पहिले आमच्या ऑफिसला यायचं आहे। आमच्याकडे जर केस असेल आम्ही ते चेक करू किती फाईन आहे आणि मग ते आम्ही तिथं पाठवणार कोर्टात। तर पहिले नागरिकांनी कृपा करून आमच्याकडे यावं आणि नंतर मग आम्ही त्यांना पुढची प्रोसिजर सांगू। वीडियो रिपोर्ट उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।